फ्रेंड, आज आपल्याला प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस बघायचा आहे. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या कंडिशन कोणत्या असतात म्हणजे जेव्हा आपण ही प्रिन्सिपल यूज करू शकतो त्याच्या कंडिशन कोणत्या आहेत पाहू आपण. कंडिशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. 3 ऍक्सिस मस्ट बी पॅरलल टू ईच अदर. सर्वात महत्त्वाचे 3 ऍक्सिस एकमेकांना असले पाहिजेत परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. लॅमिना म्हणजे काय? 2 डायमेन्शनल बॉडी लाईक प्लेट, डिस्क एक्सेट्रा. ओके, सपोज दिस इज द प्लेन लॅमिना आणि 2 ऍक्सिस. आता पार्ट 2 ऍक्सिस मस्ट बी म्युच्युअली परपेंडिक्युलर. 2 ऍक्सिस, 3 ऍक्सिस मला परपेंडिक्युलर असली पाहिजे गोष्ट आहे, परंतु 2 ऍक्सिस समजा आपण 2 ऍक्सिस घेऊ. कोणकोणते? एक्स ऍक्सिस, दिस इज द वाय ऍक्सिस. 2 ऍक्सिस मस्ट बी परपेंडिक्युलर टू ईच अदर इन द प्लेन. दोन्ही ऍक्सिस कशा असले पाहिजेत? इन द प्लेन. दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू द ईच अदर इन द प्लेन. कोणाच्या? या लॅमिनाच्या. आणि यांच्या भोवता जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे दॅट इज कॉल्ड एज द Ix. आणि या ऍक्सिस भोवता मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? Iy. व्हॉट इज Ix Iy? दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस लाईन इन द इंटरसेक्टिंग ऍट अ पॉइंट. ओके, हा पॉइंट समजा O घेऊ आपण. आणि थर्ड जो ऍक्सिस आहे तो थर्ड ऍक्सिस कसा आहे? त्या प्लेनला परपेंडिक्युलर, नॉट इन द प्लेन. थर्ड ऍक्सिस हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आपण तो इथं काढू. दॅट इज कॉल्ड एज Z. आणि Z ऍक्सिस हा कसा आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि याच्या भोवता जो मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवता दॅट इज कॉल्ड एज Iz. म्हणजे आपल्याला 3 मोमेंट ऑफ इनर्शिया माहित झाले इथे Ix, Iy आणि Iz. लेट Ix, Iy and Iz बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस प्लेन लॅमिना. हा कुठे आहे? अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि Ix, Iy काय आहे? These are the moment of inertia of plane lamina about 2 mutually perpendicular axes lying in the same plane. आता हे lying in the same plane कसं पाहायचं? तर साधं उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा हे 2 ऍक्सिस आहे, एक एक्स ऍक्सिस दुसरा वाय ऍक्सिस. ओके, आणि हा जो ऍक्सिस आहे तो प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर. म्हणजे या ऍक्सिस भोवता मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. म्हणजे Ix आणि Iy इज इक्वल टू काय? Iz. म्हणजे हा जो ऍक्सिस आहे तो वेगळा आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. त्याच्या भोवता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कोण? Iz. वेगळं कोण आहे? तर Iz जो परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. आणि 2 प्लेन हे कशा आहे? सॉरी, 2 ऍक्सिस कशा आहेत? तर इन द प्लेन. त्यांच्या भोवता मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजे Ix प्लस Iy. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. इथं 3 ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून गेले पाहिजे असं काही नाही आहे. फक्त 2 ऍक्सिस मस्ट बी in the plane perpendicular to each other and third axis is perpendicular to the plane. आणि त्याच्या भोवता मोमेंट ऑफ इनर्शिया is equal to moment of inertia of 2 axis mutually perpendicular axis lying in the plane of laminar body. आता हे प्रिन्सिपल कसं सांगता येईल? पहा, Iz बद्दल सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस. कोणता ऍक्सिस? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. जो ऍक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर आहे त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस. कोणता ऍक्सिस? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू कसे? सम ऑफ पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा? प्लेन लॅमिनाचा. इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना about 2 mutually perpendicular axes. About 2 mutually perpendicular axes lying in the same plane. Lying in the plane. कोणाचा प्लेन? ऑफ लॅमिनार बॉडी. ऑफ लॅमिनार बॉडी. अतिशय सोपं आहे. फक्त 2 ऍक्सिस प्लेन मध्ये असले पाहिजे आणि थर्ड ऍक्सिस हा प्लेनला परपेंडिक्युलर असतो. आणि जो परपेंडिक्युलर आहे त्या ऍक्सिस भोवता मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस lying in the plane of laminar body. हे स्टेटमेंट आहे. आणि Iz is equal to Ix plus Iy. Iz is equal to Ix plus Iy. ओके, आता याची आपल्याला प्रूफ बघायची आहे. कशाची? प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर. याची प्रिन्सिपलची प्रूफ अतिशय सोपी आहे. लास्ट मध्ये आपण जशी प्रूफ बघितली होती तसेच प्रूफ इथे थोडीफार सारखीच आहे. आपण प्रूफ ऑफ प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. मग काय माहिती सुरुवातीला? कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m. ओके, लेट Ix,
Iy be the moment of inertia of plane lamina about and x-axis and y-axis respectively. Iz is the moment of inertia of plane lamina about an axis which is perpendicular to its plane. समजलं तिन्ही गोष्टी सांगायचं तर सरळ सरळ आपण सांगू शकतो Ix, Iy and Iz be the moment of inertia of plane lamina about x-axis, about y-axis, about z-axis respectively. त्याच्यानंतर let a small particle, consider a small particle of mass dm, consider a small particle of mass dm at point p. एक पॉइंट p घेऊ की तिथं आपण एक छोटासा पार्टिकल घेतला ज्याचा मास किती आहे dm. consider a small particle of mass dm at point p. आता काय करू आपण draw a perpendicular on x axis and y axis. Draw perpendicular on x axis, y axis. ओके आपण जॉइन करू. इथं नाव देऊ आपण m, इथं नाव देऊ आपण n आणि जॉइन OP. हे डिस्टन्स आपण r दाखवू. काय केलं आपण पहा. सुरुवातीला एक छोटासा पार्टिकल घेतला ज्याचा मास किती आहे. कन्सिडर अ स्मॉल पार्टिकल ऑफ मास dm at point p. नंतर ड्रॉ अ परपेंडिकुलर pm and pn on x axis and y axis respectively. जॉइन OP. ओके आता हे डिस्टन्स y ऍक्सिस वरच असल्यामुळं आपण याला काय म्हणू y. हे जर y असेल तर हे सुद्धा किती असलं पाहिजे y. पुन्हा दिस इज द डिस्टन्स ऑन x ऍक्सिस. मग हे डिस्टन्स किती आहे x. हे जर x असेल तर हे सुद्धा किती असलं पाहिजे x. समजलं. दिस इज y. हे जर x असेल तर हे x असेल. आता या ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं या स्मॉल पार्टिकलचा आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित झालं. कुठून फ्रॉम x ऍक्सिस, फ्रॉम y ऍक्सिस, फ्रॉम z ऍक्सिस. मग या छोट्याशा पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आपण एका ऍक्सिस भोवती आणि एका ऍक्सिस वरून एका पॉइंट वरून आपण पूर्ण बॉडीचा काढू. मग काय करू आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट कोणता ऍक्सिस घेऊ x ऍक्सिस. अबाउट x ऍक्सिस. काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल एलिमेंट अबाउट x ऍक्सिस. x ऍक्सिस या पॉइंटचा मास किती आहे dm. मास माहिती आहे आपल्याला आणि डिस्टन्स किती आहे y. डिस्टन्स किती आहे y. म्हणजे काय होईल आपलं dm into y स्क्वेअर. dm into y स्क्वेअर. हे काय झालं छोट्याशा पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिस भोवती x ऍक्सिस भोवती. आता या पूर्ण लॅमिनाचा आपण काढणार आहोत. लॅमिनाचा कसं काढायचं फक्त काय करायचं आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. मग आता आपण काय करणार पुढचं हेडिंग आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट कोणता ऍक्सिस x ऍक्सिस. कशाने लिहितो आपण Ix. म्हणजे हे झाला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणता छोट्याशा एलिमेंटचा ज्याचं मास किती आहे dm आणि ज्याचं डिस्टन्स किती आहे x पासून y. आपल्याला फक्त काय पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी मास पाहिजे आणि त्या पार्टिकलचं डिस्टन्स माहित पाहिजे परपेंडिक्युलर कोणापासून त्या ऍक्सिस ज्या ऍक्सिस होती काढायचं आहे. मग आता dm मास झालं आणि डिस्टन्स y झालं म्हणजे y स्क्वेअर इंटू dm. आता याला जर इंटिग्रेट केलं तर पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. पण कोणत्या ऍक्सिस होती अबाउट x ऍक्सिस होती. अबाउट x ऍक्सिस होती. म्हणजे काय होईल Ix इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dm इंटू y स्क्वेअर. चांगलं वाटत नाही आपण काय म्हणणार y स्क्वेअर इंटू dm. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. समजलं काय स्टोरी आहे पाहून घ्या. सुरुवातीला छोट्याशा एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला कोणत्या ऍक्सिस होती x ऍक्सिस होती आणि छोट्याशा पार्टिकलचा काढल्यानंतर पूर्ण बॉडीचा काढला. जसं भात शिजला की नाही पाहण्यासाठी आपण फक्त शीत पाहतो. पूर्ण भात पाहतो का शिजला का ते नाही. छोट्याशा पार्टिकलचा शीत शिजला असेल त्याचा अर्थ काय आहे पूर्ण भात शिजला. तसंच आपण काय केलं मोमेंट ऑफ इनर्शिया छोट्याशा पार्टिकलचा काढला. छोट्याशा पार्टिकलचा काढला म्हणजे काय पूर्ण बॉडीचा काढायचा म्हणजे काय करायचं इंटिग्रेट करायचं. समजलं. आता सिमिलरली ही स्टोरी आपण कुठे वापरणार मोमेंट ऑफ इनर्शिया या छोट्याशा एलिमेंटचा कोणत्या ऍक्सिस भोवती काढणार y ऍक्सिस भोवती. पहिले एलिमेंटचा काढायचा आणि पूर्ण बॉडीचा. ओके म्हणजे काय होईल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट कोणता ऍक्सिस y ऍक्सिस. अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ऍक्सिस. काय पहिले स्मॉल एलिमेंट मास किती dm. मास किती dm आणि डिस्टन्स किती आहे ऍक्सिस पासूनचं x स्क्वेअर.
हा झाला स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपला पूर्ण बॉडीचा काढणार. सिमिलरली आपण आता लिहिण्यापेक्षा काय ना डायरेक्ट आता पूर्ण लॅमिनारचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय दॅट्स कॉल्ड एज द आय वाय. आय वाय इक्वल टू काय फक्त इंटिग्रेट करायचं काम आहे. काय होईल मग एक्स स्क्वेअर इंटू dm इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 हे झालं दुसऱ्या ऍक्सिसचं. आता सिमिलरली थर्ड ऍक्सिसचं काय सिमिलरली थर्ड ऍक्सिस दॅट्स कॉल्ड आय झेड इज इक्वल टू काय पहिले आपण स्मॉल एलिमेंटचा या ऍक्सिस भोवती डिस्टन्स किती आहे r म्हणजे काय r स्क्वेअर इंटू dm. हा झाला स्मॉल एलिमेंटचा आणि इंटिग्रेट केले काय माहिती आपल्याला पूर्ण बॉडीचा पूर्ण लॅमिनारचा म्हणजे आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर इंटू dm इक्वेशन नंबर 3. आपण असं सेम स्टोरी जर लिहिलं पहिले एलिमेंट पूर्ण बॉडी एलिमेंट पूर्ण बॉडी पुन्हा एलिमेंट पूर्ण बॉडी असं लिहिलं तरी काही हरकत नाही. असे 3 ऍक्सिसचे आपण 3 इक्वेशन काढले बरोबर आहे. पहिले स्मॉल एलिमेंट नंतर स्मॉल एलिमेंट वरून पूर्ण लॅमिनार स्मॉल एलिमेंट पूर्ण स्मॉल एलिमेंट वरून पूर्ण बॉडीचा आणि सिमिलरली आय झेड इज इक्वल टू r स्क्वेअर इंटू dm. इथं पण असं लिहू शकतो आपण स्मॉल एलिमेंटचा नंतर पूर्ण लॅमिनारचा. आता करायचं काय की ही या इक्वेशन मध्ये आपल्याला एक डायग्राम आहे सॉरी एक ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेऊ शकता तुम्ही याच्यातला इन ट्रायंगल हा घेऊ शकता OPN कारण हा परपेंडिक्युलर आहे किंवा हा पण घेऊ शकता OMP हा परपेंडिक्युलर आहे. मग इन ट्रायंगल कोणता घ्या इन ट्रायंगल OMP. इन ट्रायंगल OMP. आता इन ट्रायंगल OMP इज द राईट अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल म्हणले की कोण आहे तो पायथागोरस. काय पायथागोरसचा फॉर्म्युला r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इन ट्रायंगल OMP इज द राईट अँगल ट्रायंगल. हा पण घेतला तर हरकत काही फरक पडत नाही. इन ट्रायंगल OMP म्हणलं चालते किंवा OMP म्हणलं चालते. इन ट्रायंगल OMP काय r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आता हे इक्वेशन आपण इक्वेशन नंबर 4 म्हणून समजलं इथपर्यंत. काय काय केलं आपण स्मॉल एलिमेंट घेतला मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिस भोवती काढला स्मॉल एलिमेंट वरून पूर्ण लॅमिनारचा काढला तसंच सिमिलरली y ऍक्सिस सिमिलरली अबाउट z ऍक्सिस. आणि हा ट्रायंगल घेतला आपण कोणता इन ट्रायंगल OMP r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर लास्ट स्टेप आपली कोणती याच्यामध्ये या इक्वेशनला मल्टिप्लाय करू आपण कशाने dm न. कशासाठी मल्टिप्लाय करायचं कारण आपल्याला इक्वेशन कशा पहा r स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dm x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dm y स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dm आणि नंतर काय केलं इंटिग्रेट. मग आपली अशी सिच्युएशन आपण तयार करू म्हणजे काय करणार मल्टिप्लाय इक्वेशन 4 मल्टिप्लाय बाय dm and integrate नुसतं मल्टिप्लाय नाही करायचं तर इंटिग्रेट करायचं ऑफ इक्वेशन 4. या इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय कशाने करायचं dm ना आणि मल्टिप्लाय केल्यानंतर काय करायचं त्याला इंटिग्रेट म्हणजे काय होईल पहा इक्वेशन r स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dm आणि काय करायचं इंटिग्रेट इज इक्वल टू x स्क्वेअर ला कशा मल्टिप्लाय करायचं dm आणि काय करायचं त्याला इंटिग्रेट प्लस y स्क्वेअर ला मल्टिप्लाय बाय dm आणि इंटिग्रेट. जमलं फार सोपं आहे फक्त एक ट्रायंगल आणि हे जमलं पाहिजे आपल्याला स्मॉल एलिमेंट पूर्ण बॉडी स्मॉल एलिमेंट पूर्ण बॉडी असे 3 वेळ करायचं आणि नंतर हे एक ट्रायंगल घेतला की ट्रायंगल असं इक्वेशन मिळालं की आपण मल्टिप्लाय करणारच कारण आपल्याला अशा पद्धतीची इक्वेशन आहे मल्टिप्लाय बाय dm अँड इंटिग्रेट. ओके आणि आता फ्रॉम इक्वेशन 1 2 3 इथे काय करणार आपण फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 we get आपल्याला काय मिळणार या 3 इक्वेशन वरून फ्रॉम इक्वेशन 1 2 3 we get काय मिळणार आपल्याला पहा r स्क्वेअर इंटू dm म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर इंटू dm म्हणजे iz इज इक्वल टू x स्क्वेअर इंटू dm इंटिग्रेट पहा x स्क्वेअर इंटू dm इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू dm दॅट्स कॉल्ड एज iy आणि इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर इंटू dm दॅट्स कॉल्ड एज ix. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं iz इज इक्वल टू ix प्लस iy हेन्स प्रूफ आपण असं लिहू शकतो इथं हेन्स प्रूफ. म्हणजे आपल्याला काय माहिती प्रिन्सिपल दिस इज द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. व्हॉट इज iz मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस व्हिच इज परपेंडिक्युलर टू प्लेन लॅमिना इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे असतो अबाउट एन 2
mutually perpendicular axes, two mutually perpendicular axes lying in the same plane, lying in the same plane किंवा lying in the plane of laminar body, plane of laminar body. असं आपले दोन प्रिन्सिपल आपण बघितले, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर axis आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल axis. ओके.